गाईस तुम्हाला एक सांगायचं, आता थोड्या वेळात बालेमामाचा मुलगा सुमित म्हात्रे इकडे घरी येणार आहे बाबाची भेट घ्यायला. कारण की तुम्हाला सांगायचं एक, बालेमामा बाबाचे अगोदरपासून मित्र आहेत, म्हणजे खास मित्र. सो काय स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आग्रिकोली श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईस आज आम्ही चाललो आहे मामाकडे, कारण की मामाकडे आज जत्रा आहे मालोटीची, सोनिका मातेची. आज पालखी बघायला भेटणार आहे आपल्याला. दरवर्षीप्रमाणे 2 दिवस असे जत्रा, कालपासून जत्रा आहे, आज 3रा दिवस आहे जत्रेचा. सो बघूया, आमची तयारी इकडे ऑलमोस्ट व्हायला आले. आणि प्रीत बघा असाच येणार आहे वाटते. चला आता आम्ही निघतो, गेल्या गेल्या तिकडे दर्शन घ्यायला जाऊ, मग नंतर संध्याकाळी पालखी बघायला भेटेल आपल्याला. चला एकदमच पोचलो मामाचे. आता थोड्या वेळात जाऊ दर्शनाला देवलात, नंतर मग संध्याकाळी मस्त आपल्याला पालखी बघायला भेटेल. इकडे टी व्हीवर लाईव्ह लावले, अजून बाबाचा फोटो आहे इकडे साईडला, बालेमामाचा आहे लाईव्हमध्ये. सगळी दर्शन घेत आहेत सोनिका मातेचा. बघा इकडे पण एक देव आहे दगडाचा. फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि तुम्ही मूर्तीला जो मुकुट बघितला असेल चांदीचा, तो गेल्या वर्षी बाबांनी केलेला अर्पण आईला, नवस पूर्ण झाल्यामुळे. तरी आता इकडे जत्रा भरली नाही अजून, कारण की ऊन खूप लागते. डायरेक्ट संध्याकाळी बसतील वाटते जत्रेवाले. इकडे पाळणे आहेत थोडेफार, हे बघा इकडे पाळणे आहेत थोडेफार. जम्पिंग जपाकच खूप आहे तिकडे. आणि जत्रेवाली इकडे अजून आली नाही. आता संध्याकाळच्या वाजल्यात 5:30 आणि आम्ही चाललो झाल्यावर गलाशी मच्छी याचा धुवा. तरी बरंच काय काय आहे जेवणासाठी संध्याकाळसाठी. आता मच्छी आणायला चाललो. A few hours later. इकडे बघा गाईस, थोड्या भाकऱ्या सुकायला ठेवल्यात. नेहमी बनवून आणल्यात भाकऱ्या घरून येताना. बघा अशा भाकऱ्या बुजते. अख्खा डायनिंग टेबल त्याच्याशीच भरला आहे. आणि पालखी पण निघलेली आहे. कधीच आम्ही मच्छी पकडायला गेलो त्याच्या अगोदरच निघलेली आहे. आणि थोड्या वेळात घराच्या समोर येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. ती मच्छी आम्हाला बघा आवडीच भेटलेली. इकडे बाकीचं काम चालू आहे, सध्या सुरू आहे काम. गरम होते नुसतं. आईच्या अंगावर घाम बघा. आई सकाळची लागले, आई अजून मामी. आणि आमची त्रिशाबाई बघा नाचून आले, मस्त धमाल करून आले, पूर्ण गुलालाशी माखलेली आहे.
जाम मजा केली. आता पालखी घराजवळ येईल. गाईस तुम्हाला एक सांगायचं, आता थोड्या वेळात बालेमामाचा मुलगा सुमित म्हात्रे इकडे घरी येणार आहे बाबाची भेट घ्यायला. कारण की तुम्हाला सांगायचं एक, बालेमामा बाबाचे अगोदरपासून मित्र आहेत, म्हणजे खास मित्र. कारण की इलेक्शनच्या अगोदर पण खासदारकीचे इलेक्शन चालू होते तेव्हा बाबांनी बालेमामासाठी नवस बोललेला सोनिका माताजवळ. सो आज त्यांचा मुलगा आलेला भेट घ्यायला त्यांची खास. हे रुबाब दादाचा लयच भारी, वागणं त्याचा हायफाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे, युवा नेत्याला तोडच नाही. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे, युवा नेत्याला तोडच नाही. दादाचा स्वभाव न्यारा, त्याला मानतही गाव लोक सारा. गोर गरिबांचा सहारा, आला चमकून कोहिनूर हिरा. A few inches later. आज
few inches later. उड्या मारतात बघा माकडं. जय अजून प्रीत. तो एक हार्दिक कालवारवशी आलाय. हार्दिक कालवारशी एक माकड बोलवलाय. एक गावरेपाड्याशी आहे. एक इकडचा मालोडीचाच आहे. पालणे आहेत इकडे. छोटे छोटे पालणे आहेत. आमच्या लायकीचे नाही इकडे पालणे. बघा भयाला सांगते फास करायला पालनाला स्वतःच घाबरते. मग कालच पाय मोडून ठेवलाय तिने तरी ती बिंदास आहे एकदम. चला गाईस आलो फायनली जत्रेतून फिरून आणि गावात पिक्चर आणलाय. छावा पिक्चर मम्मी लोक बघून आली अर्धा पिक्चर. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर चला बाय.